ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये मोरेश्वर आणि तुम्हाला पाहायला मिळतो हिमांशू आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं षटक हाताळण्यासाठी कमलेश अर्थातच कावा बॉलिंग ट्रॅकवरती होतोय तयार. शेवटच्या दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत. या पहिल्या मॅचच्या दरम्यान तुम्ही बघत आहात देसाई आणि त्यांच्या अपोजिट संघ खेळत असताना वडवली बी, चंद्रकांत स्मृती वडवली बी या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तुम्हाला पाहायला मिळालाय आणि आज त्याच नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन स्ट्राईक हिमांशू तुम्हाला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या जोडीला त्याला पाठबळ देण्यासाठी पाहायला मिळतोय मोरेश्वर. अनेक वर्षाचा अनुभव मोरेश्वर याचा तुम्हाला पाहायला मिळाला क्रिकेट या खेळामध्ये आणि तो त्याचा बॅट्समन त्याच्यासाठी डावकर त्याचा बॉलर आलाय ना, तर ते एक मोठं चॅलेंज राहिलंय. मी विनंती करेन की जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरती एक्स्ट्राची मी विनंती करेन खेळाडूंना की सध्या तरी दवबिंदू आहेत क्रीडांगणावरती, अर्थातच ड्यू आहे, त्याच्यामुळे जास्त ग्राउंडिंग तुम्ही बॉल फेकू नका कारण तो खराब होऊ शकतो. थर्ड बॉल ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू, हलकीशी कडावची डायरेक्टचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूला मोरेश्वर पोहोचलाय कदाचित सेफली ही धाव पूर्ण करत असताना, कारण डायव्हर्शन होतं. पहिल्या षटकामध्ये 2 बॉल आपण बघितले तर दोन्ही बॉल प्रवीण म्हात्रे जे देसाईचे आहेत यांना विनंती करतोय की सामन्याचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत, परंतु हे व्यासपीठ तुमच्यासाठी आहे म्हणून त्यांना विनंती करूयात की वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत मंचावरून. तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या आणि या मॅचचा सुद्धा. हलकी शिकाडा होती, ऑफसमच्या हाई चेंडू बाहेर टाकण्यात आला, बॉल लांबून खरं तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकी शिकाडा लागून बॉल तुम्ही बघितला थर्ड मॅन रिजनमध्ये तिथे डायरेक्ट हिट झालं, परंतु मोरेश्वर दरम्यान पोहोचला होता आणि इथनं सिंगलने खातं खोललं जाते संघ देसाईचं. ऑन स्ट्राईक आता मोरेश्वर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॉलमध्ये विकेट मिळू शकते आणि विकेट मिळाली आहे. आकाश त्या ठिकाणी होता, परफेक्टली बॉलच्या खाली आला, कॅच पकडण्यात आली आणि इथनं महत्वाचा फलंदाज मोरेश्वर मैदानाच्या बाहेर, लागणारा झटका पहिला. वरती जर तुम्हाला विकेट मिळवायची असेल तेव्हा ऑलमोस्ट गोलंदाज हेच करत असतात की ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकत असतात, जेणेकरून फलंदाज पुढे खेळण्यासाठी प्रमोट व्हावं, लिडिंग एज लागावी आणि तेच झालं. फलंदाज झाला बाद, प्लेस केलाय. बॉटम हँडचा वापर चांगला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण बघितलं ऋषी आलाय नवीन फलंदाज. बॉटम हँडचा वापर अगदी समोर बॉल होता, त्यामुळे खरं तर बॉटम हँडचा वापर करून त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची फिल्डिंग तुम्ही पाहिली. काय सुंदर बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये आपण बघताय. सुरुवातीला 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर विकेट. आतापर्यंत फक्त 1 धावसंख्या खर्च केली आहे कावानं. अजून एक चांगला बॉल, परंतु लॉफ केला गेला समोर. फिल्डर होता त्या ठिकाणी शुभम, आला बॉलकडे, त्यांनी काम आकाश सारखंच परफेक्टली केलं आणि इथं दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना पडतेल मैदानाच्या बाहेर ऋषी. पहिला ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के देत असताना फक्त 1 धावसंख्या खर्च केली कमलेशने. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती हतबल झालेला हा चेहरा तुम्ही बघत होतात, कारण ऋषी मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन पोझिशनवरती गेला होता, लॉफ करण्याचा प्रयत्न होता. यस, थर्ड अंपायर जायचं मैदानाच्या आतमध्ये. मॅनेजमेंट कमिटी मेंबर विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये जा. कल्याण डोंबिवली खरं तर क्रिकेट असोसिएशनमध्ये ही काहीशी नावं आलेली आहेत, त्या नावांमध्ये या गोलंदाजाचा खऱ्या अर्थाने नाव असावं, त्यामुळेच त्याच्यासाठी थर्ड अंपायर
प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघत असतो आणि सध्या तरी त्याच्यासाठीच थर्ड अंपायर रेफर केला गेला. अंपायर्सने ऑलरेडी तो इशारा दिला गेला, म्हणून मी विनंती करेन मॅनेजमेंट कमिटीचा एखादा मेंबर जा. काय सुंदर बॉलिंग राहिली आणि अशी सुरुवात हवी असते, कारण स्वप्नबद्ध सुरुवात. नेहमी खेळाडूचा दर्जा राहिला आहे या क्रीडांगणाशी आणि त्याचं क्रिकेटशी त्याचं नातं काही वेगळं नाही आहे. अनेक वर्षे याच क्रीडांगणावरती त्याचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळाला. TDPL मध्ये सुद्धा हा खेळाडू गाजताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि ठाणे वर्सेस रायगड या टीममध्ये स्पेशली ॲज अ बॉलर म्हणून त्याची वर्णी लागते. तोच तुम्हाला कमलेश पाहायला मिळाला. एका धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं, 2 विकेट मिळवले गेले आणि पहिल्याच मॅचमध्ये देसाई संघाला दबावमध्ये टाकत असताना तुम्हाला तो पाहायला मिळतोय. तर शुभम आलाय, ज्या शुभमने आपण कॅच बघितली शेवटच्या बॉलवरती, ते यश मिळवून दिलं कमलेशला. मिडॉनला ते फिल्डिंग करत होते, 38 सर्कलच्या काहीशी बाहेर ते गेले. बॉल हवेमध्ये असताना एकाग्रता त्याची तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्यांनी हातामध्ये ते कॅच स्वीकारत असताना इथनं सफलता मिळवून दिली, ती म्हणजेच कमलेशला. आता आलाय शुभम. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेलं तर चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये हितेश भोईर. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. बॉटम हँडचा खूप सुंदर वापर, डीपमध्ये फिल्डर ठेवण्यात आले. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतली आहे. जसा वेळ मिळाला तशी वेळ खरं तर बघितली गेली समोर की 2 धावसंख्या पूर्ण होऊ शकतात. हाफ चान्स तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करायची असेल ना, तर याच गोष्टीची गरज असते. तुमचा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांशी असला पाहिजे. मग तुम्ही बॅटर असाल तर बॉलरशी, जेव्हा तुम्ही फटका खेळता तर फिल्डरशी. या सगळ्या गोष्टी एकवटून तुम्हाला सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा आय कॉन्टॅक्ट गरजेचा असतो. कमी गतीचा बॉल, मागे चालला बॉल, त्या ठिकाणी फिल्डर शॉटमध्ये बॅक पॉईंटला माफ करा, त्या ठिकाणून चेंडूची फिल्डिंग होते आणि 2 धावसंख्येनंतरची सिंगल टीमची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती. सुरुवात थोडीशी खडतर झाली आहे, परंतु 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले क्रमांक दुसरं सुरू आहे. 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण बघत असतो की सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये जो कमबॅक होतो ना, तेव्हा एखादा षटक असा शोधा ज्या षटकामध्ये तुमच्या धावा बनतील. परंतु याही गोष्टीचा आपण विचार करू शकतो की वडवली बी संघ बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग याचसाठी जाणला जातो, कारण सध्या तरी कावाचं षटक संपलं. आता शुभम आलाय, कदाचित तिसरं षटक त्याच्याच कडे दिलं जाईल आणि तो जिम्मेदारी त्या स्वीकारत असतो आणि क्रिकेट हा खेळच जिम्मेदारीचा असतो आणि या संघाने नेहमी जिम्मेदारी स्वीकारली आपल्या गावाची आणि खेळाची. इथे साठ्या बॉल कव्हर्सला खेळतात. बॉल हवेमध्ये रुपेश आहेत त्या ठिकाणी. टप्पा पडला, त्यालाही कळालं गेलं की बॉलकडे आपण पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे त्याने कॅच पकडण्याचा विचार सोडला, टप्प्यावरती थांबला. कव्हरच्या दिशेने बॉल पाठवण्यात आला, त्या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 5. सिंगल डबल्स ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे आहेत, कारण सिंगल डबल्सने तुमचा धावपलक वाढतो. जेव्हा मोस्ट ऑफ आपण असं बघत असतो की फलंदाज बाद झाल्यानंतर या सिंगल डबलचा गरजेचा भाग असतो, तो म्हणजे स्कोर कार्डवरती जोडण्यासाठी. शुभम यॉर्कर बॉल, सन्मान दिलाय, परफेक्टली यॉर्कर होता. त्या ठिकाणी विकास आपल्याला पाहायला मिळाला. बॉलकडे येत असताना काय बॉल होता, कारण हात खुळेच करू दिले नाही. ज्या वेळेला विचार केला की लॉफ करायचं आहे, त्यावेळेला असा यॉर्कर बॉल कोणत्याही फलंदाजाच्या समोर येतो तेव्हा त्याला सन्मान तो द्यावाच लागतो. तो सन्मान दिला गेला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे हिमांशूच्या बॅटमधली आली सिंगल. टीमची धावसंख्या 6 आणि आता ऑन अ स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल हितेश भोईर. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो हा खेळाडू आणि दबावामध्ये स्पेशली या खेळाडूचा चांगला खेळ राहिला आहे देसाईच्या बाजूने. आता ओव्हर द विकेट मृत चेंडू घोषित करत असताना अंपायर्स. नियम क्रमांक 20 क्रिकेटचा. ओव्हर द विकेटने जेव्हा एखादा उजव्या हाताचा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो ना, तेव्हा त्याला यॉर्कर बॉल टाकायचे असतात, तेव्हा तो ओव्हर द विकेटनेच करतो, कारण तो कोण बनतो त्याच्यासाठी परफेक्टली. आणि आता सध्या तरी ओव्हर द विकेटने शुभम. बॉटम हँडचा वापर केलाय, याही बॉलला ढकलला गेलाय, फक्त पुश केलाय. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतले होते, कन्व्हर्शन झालं, कॉलिंग झाली, परंतु ही रिस्क बनली असती, त्याच्यामुळे कॉलिंग थांबवत असताना खरं तर कॉलिंग केली गेली. थांबावं अशी सूचना देत असताना इथनं मिळते सिंगल. आतापर्यंतच्या या आपण बघितल्या ना तर 11 बॉलमध्ये जास्त धावा नाही आहेत, त्याच्यामुळे आता विचार करावा लागेल की या 2 ओव्हर नंतर क्षेत्ररक्षणाचं जाळं खुळं होईल. डीपमध्ये 5 फिल्डर राहतील, मग त्या अनुमानाने इथनं एखाद्या मोठ्या फटक्यासाठी चान्स घ्यावी मित्र म्हणे हिमांशूने. टीमची धावसंख्या 7. राऊंड द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या अगदी आतमधून चेंडू, अर्थातच डाव्या स्टिकच्या वरून गेला असावा,
त्यामुळेच पंच कोणत्या प्रकारची चुकून करत नाही. अशा पद्धतीने पॉवरफुल 2 षटकं राहिली. पहिल्या षटकामध्ये फक्त सिंगल आणि या षटकामध्ये आपण फक्त 6 धावा बघितल्या. अशा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7, जिथे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ देसाई थोडासा सुरुवातीपासून बॅकफुटला. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरुवातीपासून प्रेशर वाढत चाललाय. धावा बनत नाहीयेत. 12 चेंडूंमध्ये फक्त धावा बनल्या गेल्यात 7. आता येणाऱ्या 18 बॉलचा विचार करावा लागेल, कारण टॉप ऑर्डरमधले 2 बॅट्समन मैदानाच्या बाहेर गेल्यात. मोरेश्वर ज्याच्याकडे अनुभव होता तोही मैदानाच्या बाहेर परतला. ऋषी मात्रेचं लवकर बाद होणं कुठेतरी संकटामध्ये टाकण्यासारखं झालं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ही पार्टनरशिप हिमांशू आणि हितेश बोरची चालेल ना, तर या धावसंख्या बनतील. कमलेशला कंटिन्यू ठेवलं गेलंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिटी करण्याचा प्रयत्न. असे कारणामे खरं तर कावाने भरपूर वेळा केलेले आहेत. जेव्हा जेव्हा तो रिदम वरती असतो, बॉल जेव्हा तो रिलीज करतो, एखादा बॉल विकेटच्या बाहेर जातो ना, तेव्हा लगेचच ती मुवमेंट तो चेंजअप करत असतो. बॉलला अडवणं, डायरेक्ट हिट करणं ही त्याची खास करून खासियत आहे. कारण वेगवान जेव्हा फिल्डर असतो तेव्हाही तो वेगवान असतो. आणि इथे आपण तेच बघितलं. परंतु इथने मिळतीये सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 8. आता लेफ्टम बॉलर त्यांच्या विरोधात लेफ्टम बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यासाठी फील्ड प्लेस आता चेंज केली जाते. मिड विकेटला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. एक फिल्डर वायडिश लॉंग ऑनला, एक्स्ट्रा कव्हर एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. लॉंग ऑफ लाईक फिल्डर या ठिकाणी आपण बघताय तो म्हणजेच आउटफील्डमध्ये, आणि एक फिल्डर स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. ती सिंगल आपण बघितली हिमांशू याच्या बॅटमधली, हितेशच्या बॅटमधली बघितली. आणि आता हिमांशू ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉलचा वापर पुल करायचं होतं. मागे चालला बॉल डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला होता. त्या ठिकाणी संदेश आपल्याला पाहायला मिळतात आणि संदेशनी चांगली फिल्डिंग केली. तिथनंही आपल्याला पाहायला मिळते फक्त सिंगल. सिंगल डबल्सवरती आता जास्तच फोकस आहे. कारण बॉलिंग युनिटचा जर आपण विचार केला तर या टीमकडे बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. कधी कोणत्याही क्षणाला जर अडचणीमध्ये संघ असतो तेव्हा कधी कधी विशाली तुम्हाला बॉलिंगवरती पाहायला मिळालाय. नो डाऊट जयेशही चांगली बॉलिंग करतो. त्याच्याही खरं तर बॉलिंग ॲक्शनवरती अनेक साऱ्या फलंदाजांना तुम्ही बाद होताना बघितलंय. आणि पर्यायी बॉलर आकाश सुद्धा आहे. म्हणून या टीमकडे खरं तर 6 गोलंदाज आहेत जे कोणत्याही क्षणाला मैदानाच्या आतमध्ये काही कारनामा करू शकतात. रिव्हर्स खेळतात. गॅपमध्ये ढकलायचं होतं बॉलला, परंतु फिल्डिंग चांगली झाली. त्या ठिकाणी आर्यन म्हात्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा होता. आय कॉन्टॅक्ट चांगला राहिला कावाचा हिमांशूची. कारण ज्या वेळेला स्विच इट खेळण्याचा प्रयत्न झाला, ज्या वेळेला ट्रान्स चेंज केला गेला ना, तेव्हाच ती मुवमेंट कळाली गेली. लगेचच त्यांनी आपला खरं तर स्लो बॉल या ठिकाणी टाकत असताना तो मनसुबा आखू दिला नाही. गॅपमध्ये बॉलला पाठवायचं होतं, परंतु त्या ठिकाणाहून आपण चांगली फिल्डिंग पाहिली आणि तिथेही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगल डबल्सने ना आता सुरुवातीपासून दबाव वाढत चाललाय. कारण येणारे 2 विकेट सुरुवातीचे तेही महत्त्वाचे होते आणि एकही मोठा फटका आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण पाहिला नाही. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळतायत. मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आकाश प्रयत्न करतायत. बघितलं बॉलला, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. पुन्हा एकदा आकाश इन ऍक्शन मध्ये बॉलकडे आला आणि त्याने विकेट पकडली गेली आहे. मैदानाच्या बाहेर जात असताना हिमांशू तिसरी विकेट राती येते म्हणजेच कावा याच्या नावावरती. आकाशच्या हातामध्ये 2 कॅचेस तुम्ही बघितल्या. याच्या अगोदर तुम्ही बघितलं मोरेश्वरला बाद होताना त्याची कॅच आकाशच्याच हातामध्ये तुम्ही बघितली. आणि आता लॉफ करण्याचा प्रयत्न डावकुऱ्या त्याच्या बॅट्समनचा अडसर आता बाहेर काढलाय. कावाला मिळती सफलता आणि या ओव्हरमध्ये 3 धावा आणि 1 विकेट नुकतीच त्यांनी मिळवली आहे. स्लो बॉल होता, अपील केली जाते आणि या सीट इज आउट. या ओव्हरमध्ये सुद्धा दुसरी विकेट
ऑलरेडी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याच्या होत्या आणि परफेक्टली प्लम या ठिकाणी सापडत असताना पडतील मैदानाच्या बाहेर रितेश म्हात्रे. बॉलिंगमध्ये भेदकता आणि बॅटिंगमध्ये आक्रमकता ही ओळख राहिली आहे कमलेशची आणि तीच ओळख या ठिकाणी दाखवत असताना कधी कोणत्याही सिच्युएशनला खरं तर पावलांचा जो वापर होतो ना बॅट्समनचा, तो पावलांचा वापर तो कॅचअप करत असतो आणि आपण तेच पाहिलं इथनं कॅचअप करत असताना बॅट्समनचा मुवमेंट, त्यामुळे प्लम परफेक्टली सापडला गेला. प्रसाद सहस्त्रबुद्धे सरांनी लगेचच फिंगर अप केलं गेलं. इथनं फलंदाज झाला बाद आणि इथनं या ओव्हरमधली ही दुसरी सफलता. राज मैदानाच्या आतमध्ये राजसाठी हा बॉल खूप लांबून खेळतात, विकास होते त्या ठिकाणी, परंतु त्याच्या समोरून चेंडू ट्रॅव्हल झाला. आकाश हातामध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग झाली आहे, सेकंडसाठी परतले होते, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेटने या 2 धावा पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. नेक्स्ट मॅच वाकळण ए आणि सोनारपाडा या 2 टीम्समध्ये ही मॅच असेल. सो विनंती करेन इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे. जर वाकळण संघ आणि सोनारपाडा संघ आम्हाला ऐकत असाल तर सध्याच्या सिच्युएशननुसार आपण बघतोय तर ही मॅच जर लो स्कोरिंग झाली तर कदाचित मग सामना दुसरा लवकर सुरू होईल आणि जर तुम्ही या ठिकाणी नसाल तर मग तुम्हाला बॉलची पेनल्टी मिळू शकते. त्याच्यामुळे विनंती करेन की आम्हाला ऐकत असाल, जर दोन्ही गावातून प्रेक्षक जरी ऐकत असतील तरीही तुम्ही तुमच्या खेळाडूंना वॉर्न करा, तुम्ही माहिती पोचवा की तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करायची. 3 ओव्हरच्या कंपॅरिझन आपण बघितलं ना तर आतापर्यंत खूप काही घडलं बिघडलं आहे अपोजिट टीम देसाईच्या. आता इथनं वेळ आहे संघर्ष करण्याची, इथनं आता संघर्ष झाला नाही, इथनं बॅटिंग झाली नाही तर या सामन्यामध्ये दबावामध्ये संघ थोडासा अडचणीमध्ये आताही सापडलाय आणि नंतरही सापडताना पाहायला मिळेल. कारण फर्स्ट ऑफ ऑल आपण एकाच गोष्टीचा विचार करतो की जेव्हा जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये संघाने बॅटिंग केली ना तेव्हा तो फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये, पण तो तिसरं षटक ते कमबॅकचं राहिलं ना मग तो प्रेशर वाढत जातो, मग फ्री माइंडेड नाही तर मग दबावामध्ये संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आर्यन आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने, चायना कट मागे चाललाय, बॉल फाईन लेगला बॉलची फिल्डिंग झाली. आतमध्ये बॅटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज यूज केला जातोय. कमलेशचे 2 षटक, त्या षटकांमध्ये आपण धावा जर बघितल्या तर त्यांनी 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या 6, विकेट मिळवले 4 आणि आता सध्या तरी क्रमांक 4 वरती आर्यनला पाठवलाय. पहिलाच बॉल इथनं येतोय डॉट ऑन साईडला खेचलाय हा बॉल. खरं तर गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी कल्पेश, चेस झालाय बॉल. सेकंडचा प्रयत्न या ठिकाणी सुरेश ट्रॅकिंग मिळते, फेकी येते तोपर्यंत इथनं मिळतात 2 धावा. या 2 धावसंख्येने ना आता जास्त फरक पडणार नाहीये, कारण स्कोर कार्ड जर तुम्हाला वाढवायचं आहे तर मोठ्या फटक्यासाठी आता चान्स घ्यावी लागेल. याच्या अगोदर चान्स घेतली होती ती म्हणजेच ऋषीने, तोही बाद झाला. हितेश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय. या धावसंख्या ऑलमोस्ट त्याच्याच तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. त्याच्याच बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या या धावा 2. फुल टॉस होता, समोर आकाश आहेत, एक्स्ट्रा कव्हरला खेळतात, सिंगल झाले कंप्लीट. राजने थांबवलं गेलं कारण विकेटही जास्त गेलेले आहेत, धावाही नाही आहेत, त्याच्यामुळे दोन्ही बॅट्समनला चान्स घ्यावी लागेल. एका बाजूला आपण बघतोय वडवली तर दुसऱ्या बाजूला देसाई. पहिली मॅच सुरू आहे आजच्या दिवसातल्या आणि टीमची धावसंख्या आपण फक्त पाहायला मिळते ती म्हणजेच 15. 15 ऑन बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावरती. राऊंड द विकेट. राजसाठी हा बॉल लॉफ केला गेला समोर, परंतु जास्त दूर जाणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात शुभम, तिथने आपल्याला पाहायला मिळते सिंगल. या ओव्हरमध्ये बघितलं ना तर देसाई संघाची जी बॅटिंग लाईनअप आहे ना ती बॅटिंग लाईनअप थोडीशी का होईना परंतु थोडीशी संत पाहायला मिळाली, कारण बॅटिंग लाईनअपवरती आत्तापर्यंत या इनिंगमध्ये एकही मोठा फटका एकही खेळाडू खेळू शकला नाही. राऊंड द विकेट ऑन साईडला चर्चा सुरू होती की एकही फटका मोठा आलेला नाही आणि अखेरकार त्या प्रश्नातलं उत्तर शोधलं गेलं ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये हितेशने त्याच्या बॅटमधून पहिला षटकार.
चा चांगला वापर करत असताना मनगटी ताकद आपल्याला पाहायला मिळाली या फटक्यावरती आणि आर्यनच्या विरोधातला हा पहिला षटकार. त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये आहे त्या ठिकाणी फिल्डर जरूर रुपेश आहेत, त्याच्या समोर टप्पा पडलाय. टप्पा पडल्यानंतर इथं सिंगलच मिळाली गेली. सिंगलच कदाचित घ्यायचीच होती कारण स्ट्राईक हवी आहे जास्त करून रितेश भोईरला. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 23 या आकड्यावरती. पाण्याची मागणी केली आहे, मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. चार ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा तुम्ही बघत आहात 23. आर्यनचं षटक संपलं, 11 धावसंख्येचं ते षटक राहिलं. आता जयेशला बघताय डेथ ओव्हरमध्ये जयेशचा वापर केला गेलाय, परंतु त्याच्या समोर हिमांशु आहे ज्याच्या बॅटमधून प्रिव्हियस ओव्हरमध्ये तुम्ही एक षटकार पाहिला आणि त्या षटकारानेच धावफलक वाढलं गेलं आणि आता तोच आहे जयेशच्या समोर. शेवटचं ओव्हर. धावा झाल्या 23. 23 ऑन बोर्ड. 23 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. सध्या तरी 6 बॉलचं अजूनही खेळ बाकी आहे फर्स्ट इनिंग संपण्यासाठी. त्यामुळे सध्या तरी ही फील्ड प्लेस तुम्ही बघत आहात की डेथ ओव्हरमध्ये नेहमी मोठे फटके येतात आणि ते येणं गरजेचं आहे सध्या तरी देसाईसाठी. यावेळी सोडून देतात बॉल. लेफ्ट केलं गेलं बॉलला, परंतु काय दर्शवते अंपायर सांगतायत की इट्स लीगल डिलिव्हरी. परफेक्टली टप्पा पडल्यानंतर लाईनच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्याच्यामुळेच पंचांनी कोणत्याच पद्धतीची खून दर्शवली नाही. आपण खरं तर या माइंडमध्ये गोष्टी ठेवत असतो की बॉल ऑफसमच्या लाईनवरती पडलाय, तो बाहेर निघत असेल, पण तो लाईनच्या आतमधून क्रॉस झाला तर अंपायर्स खरं तर तो बॉल वाईट घोषित करत नाही. तेच एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळालं. इथनं लेफ्ट केलं परंतु ती चुकी झाली हिमांशूची. हिमांशूला हे माहिती आहे की 6 बॉल आहेत, 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या टार्गेटसाठी. आता हितेश आहे आणि त्यानंतर आता सध्या तरी 5च बॉल उर्वरित राहतील. मग त्याच्यामुळे आता इथनं ट्राय करावं लागेल की एक सन्मानजनक स्कोर या ठिकाणी 5 बॉलमध्ये उभा राहावा. जयेशचा पहिलाच बॉल डॉट. फुलटॉस बॉल होता, खेळू शकले नाही. आताही त्या ठिकाणी विकेट किपिंग क्लोज तुम्हाला पाहायला मिळाली आणि आही चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डॉट. फ्लाईट दिली होती. कव्हर्सला जर खेळले असते किंवा पॉईंटच्या वरतून खेळले असते तर चांगला रिझल्ट मिळाला असता, कारण त्या झोनमध्ये फिल्डरच उभा नव्हता. एनफिल्डमध्ये फिल्डर आहेत, त्या अनुमानाने फुलटॉस बॉलवरती फायदा उचलू शकला नाही हितेश आणि या ठिकाणी तो बीट होत असताना लागोपाठचा दुसरा बॉल जयेशचा. आता रिव्हर्स खेळतात, तिथेही सक्सेसफुल नाहीये. टप्पा पडला, पुन्हा एकदा वळण घेतला गेला बॉल नाही, परंतु तो जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. दबाव एक अशी गोष्ट आहे ना जी रती महारथींच्या पायाखालची जमीन सुद्धा हळवत असते आणि तोच आता स्पेशली दबाव जाणवतोय. कारण परंतु सुरुवातीपासून जो दबाव आहे तो दबाव बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्यामध्ये यश नाही हितेशला सुद्धा. कमी गतीचा बॉल तोही वळवला गेलाय, परंतु आता रिझल्ट मिळेल बाजूने देसाईच्या. आता जास्त टर्न झाला. जयेशला याच्या अगोदर खूप कमी मॅचेसमध्ये तुम्ही बघितलं, यानंतर आर्यनलाही तुम्ही कमी मॅचेसमध्ये बघितला आणि हीच तर वेळ असते जेव्हा गावातून एखादा खेळाडू पुढे जायचा असतो, तेव्हा अशा सिच्युएशनला टीमचा कॅप्टन गोलंदाज नवीन यूज करण्याचा खरं तर विशेष सहकार्य लाभवत असतो, कारण त्याला बघायचं असतं की आपले गोलंदाज काय करू शकतात आपण खर्चिक ठरल्यानंतर. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आलाय. आता रिझल्ट चांगले मिळेल. मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर नव्हता आणि मिड विकेट झोन मधून हा बॉल टप्प्याने बॉटलांच्या बाहेर चौकार. नुकताच एक चौकार आलाय. या इनिंगमध्ये आतापर्यंतच्या खेळीमध्ये आपण जर बघितलं ना तर आतापर्यंतच्या खेळीमध्ये आपण फक्त 2 मोठे फटके बघितलेत आणि ते दोन्ही मोठे फटके हितेशच्या बॅटमधून आले. जास्त त्यांनी वेल स्पेंड केलाय खेळपट्टीवरती, तो जास्त राहिलाय. जरूर त्याच्या
खेळीवरती असताना 4 चेंडू तो डॉट खेळला, परंतु जर हितेश खेळला नसता तर जे धावपलक आता सध्या तरी 28 पाहायला मिळते ना, तेवढं धावपलक झालंच नसतं. तर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल आतापर्यंत या ओव्हरमधले फेकल्यात, धावा खर्च झाल्यात 5, अजूनही 2 बॉलचा खेळ. 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपण 45-50 एवढा टार्गेट डिफेंड करण्यासाठी चांगलं म्हणत असतो, जेव्हा तुमच्यासमोर चांगला संघ असेल. ऑप्शनच्या आता जास्त बाहेर टाकण्यात आलाय. पंच त्या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित करतात व्हाईट बॉल. जास्त आता दूर टाकला गेला चेंडू, अवे प्ले फ्रॉम द बॉडी. मोठ्या फटक्यासाठी न जावं त्यासाठी कदाचित हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकण्यात आला असावा, कारण लेग स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर ऑन साईडला जास्त मोठे फटके जातात, त्याच्यामुळे बहुतांश गोलंदाज हे बॉडीपासून दूर टाकतात बॉल. आता टर्न झालाय, टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला चाललाय, डीपमध्ये लॉंगॉनला कावा आहेत. जेव्हा कावा फिल्डिंगवरती असतो तेव्हा दुसरीचा ट्राय खूप कमी वेळा करत असतात, पण तू इथनं फेकी वाईड आली. चर्चा चालू होती की जेव्हा जेव्हा कावा ॲज अ फिल्डर असतो तेव्हा तेव्हा जेव्हा त्याच्याकडे बॉल जातो तेव्हा बहुतांश खूप कमी खरं तर प्लेयर 2 धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करतात. इथनं ट्राय केला पण तो फेकी थोडीशी वाईड आली, तिथनं मिळतात धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 31 धावा. शेवटचा बॉल या इनिंग मधला. शॉर्ट बॉलचा वापर केला होता परंतु मागे खेळण्याचा प्रयत्न फसला, कदाचित बॉडीवरती आदळला हा बॉल. ते सांगत असताना लेग बायच्या स्वरूपाने मिळते सिंगल. अशा पद्धतीने डाव संपला पहिल्या डावामध्ये देसाई संघाचा खडतर प्रवास तुम्हाला पाहायला मिळाला. 32 धावा फक्त टीमच्या टोटलमध्ये आणि 33 धावा संख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे चंद्रकांत स्मृती वडवली ब या क्रिकेट टीमला. वाकळण आणि सोनारपडा यानंतर ती मॅच आपण बघणार आहोत, त्याच्यामुळे विनंती करेन की हा सामना जेव्हा सुरू झाला तेव्हाच आम्ही अनाउन्समेंट केली होती की जर तुमचे कोणी प्रेक्षक किंवा खेळाडू जर सुपर टेनिस क्रिकेट .in वरती या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर तुम्हाला टॉससाठी यायचं आहे, कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस या ठिकाणी करतच आहोत. त्याच्यामुळे विनंती करेन, वाकलन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सोनारपाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला हे चेहरे पाहायला मिळतात ज्यांच्या खांद्यावरती मोठा भार आणि या मॅनेजमेंट कमिटीचे मुख्य ऑर्गनायझर सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून एक सूचना आम्ही या ठिकाणी पोहोचवतोय की वाकण टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सोनारपाडा टीमचे कॅप्टन जर या ठिकाणी नसतील, जर सेकंड इनिंगचा खेळ सुरू झाला आणि त्यानंतर जर सेकंड बॉल या ठिकाणी पडला तर मग तुम्हाला पॅनल्टी जी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आम्ही अलाउन्स करू, ते पॅनल्टी तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागेल. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण कल्याण डोंबिवलीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत. 32चं टार्गेट आहे, 33चं टार्गेट आहे, 33. अवघ्या 33 धावसंख्येच्या टार्गेटला कशा प्रकारे डिफेंड केलं जाईल. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी या ठिकाणी दाखल झाली आहे, परंतु या धावसंख्येचं सुद्धा संरक्षण होऊ शकतं, कारण अशा मॅचेस तुम्ही खूप वेळा डिफेंड होताना बघितल्यात. सो बघूयात की या धावसंख्या डिफेंड होतात की चेस होतात, या ऐकूयात. जाऊयात आपण करण काळन सरांकडे आणि ऐकूयात हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. सन्माननीय त्र्यंबकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. विनंती करेन की मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत.
चेक. थँक्यू बागेशजी म्हात्रे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. सचिन क्रिकेट क्लब निळजे आयोजित निळजे चषक 2025 पर्व अंतिम दिवस आहे. पहिल्या मॅचचा पहिला डाव आपण एन्जॉय केला. खरं तर मॉर्निंग सेशनमध्ये आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर प्रत्येकी कॅप्टन फिल्डिंग करण्यासाठी मैदानात उतरतो, पण इथे जो स्क्वॉड होता तो कम्प्लीट नव्हता. प्लेयर्स नव्हते, 7 ते 8 प्लेयर फक्त होते आणि त्यामुळे मयूर जे कॅप्टन होते देसाईचे, त्यांना तो डिसिजन घ्यावा लागला की आम्ही बॅटिंग करणार आहोत. आणि बॅटिंग करत असताना एका मागोमाग विकेट पडले. धावसंख्या फक्त बनली आहे ती 32 बनलेल्या आहेत. आणि टार्गेट 33चं असताना पहिला बॉल ऑनसाईडला टर्न करण्यात आला विशालकडून. मिडॉनला चेस करून लॉंगॉनचा फिल्डर येतोय. एक धाव खातं उघडत असताना बॅटिंग करणाऱ्या चेंज द गेम वडोली बी संघाचं फार मोठी बाब ऋतिक पाटील जो या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळायचा. ISPL सीझन 3च्या कॉन्ट्रॅक्टमुळे सध्या तरी ते खेळत नाहीयेत. नेक्स्ट मॅच वाखन देखील इनॅक्शन आहे. नेक्स्ट मॅचमध्ये वाखन असेल, पण त्यामध्ये बायखरमॅन केतन नसेल. ही दोन्ही गावं आजूबाजूला आहेत आणि खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटचं अभिमान आहेत. जेव्हा जेव्हा आपल्या विभागाचं क्रिकेट ते हायलाईट करतात, अन्य काही तालुक्यांमध्ये जात असताना ऑनसाईडला बॉल सध्या चाललाय तो शॉर्ट्स कर्लेगच्या दिशेने. आणि या दोन्ही गावातील सध्याच्या घडीला एक एक खेळाडू. केतन तर ऑलरेडी मागचे दोन्ही सीझन खेळलेले आहे, पण ऋतिक फर्स्ट सीझन म्हणजेच या थर्ड सीझनमध्ये आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. ओमकार ताळमारे सारखा एक छोट्याशा गावातील शेरे गावातील शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील खेळाडू सनरायझर हैदराबाद कडून 30 लाखांनी या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल इंडियन प्रीमियर लीग मध्ये. IPL मध्ये ऑनसाईडला स्वीप करण्यात आला. बॉलला चान्स जरूर आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. मोरेश्वर सांगता स्ट्रायकिंग एंडला करायला पाहिजे. आणि इथे सध्या तरी जर आपण बघितलं दोन्ही बॅटर जास्त रिस्क घेत नाहीये. कल्पेश आणि विशाल पाटीलला आपण आघाडीला पाहत आहोत. धावसंख्या सध्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. काल जबरदस्त परफॉर्मन्स केला तो चेरादेव सागावने. ते या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या वाखणचे कॅप्टन तर आलेले आहेत, पण वाखणचे अन्य काही खेळाडू नाही आणि सोनारपाड्याचा एकही खेळाडू अजूनही आला नाही. बघा वेळेचं बंधन आहे. तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. मॅनेजमेंट टीमला कोणत्याही संघाला पॅनल्टी द्यायची नाही, पण जर तुम्ही उशिराने उपस्थित राहाल तर ॲज अ ऑर्गनायझर म्हणून त्या गोष्टींकडे फोकस त्यांनाही करावं लागेल. मग तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट केली जाऊ शकते. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे. वाखणचा कॅप्टन उपस्थित आहे, त्यांचाही संघ अजूनही आला नाही. सोनारपाडाचा एकही खेळाडू आला नाही. ऑनलाईन जर तुम्ही मॅचचा आनंद घेत असाल तर प्लीज आपणास विनंती आहे की लवकरात लवकर या. 5 धावा धावफलकावरती. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय 33 धावांचं. वन्स अगेन मयूर म्हात्रे. आत येत होता बॉल, अपरकट केलाय. शॉर्ट थर्डला गॅप मध्ये बॉल पडलाय. येत आहेत फिल्डर मोनिश, थ्रो करतील. धावा तोपर्यंत सहजरित्या 2 मिळतात. फटका फसलाच होता पण गॅप मध्ये पडला आणि त्यामुळे सहजरित्या ते 2 धावा कंप्लीट करत असताना विशाल कल्पेश 2 धावांनी. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 7 या आकड्यावरती. कल्पेश सुरुवातीचा आपल्याला चेंज देखील वडवली बी संघ जर आपण बघितला, म्हणजे ऋतिक जेव्हा लॉअर ऑर्डर मध्ये खेळायचा तेव्हा कल्पेश आणि विशाल हेच दोघं ओपन करत असताना आपण बघितलेले आहेत. पण मागच्या काही पर्वांमध्ये ऋतिक, आकाश हे ओपनर्स विशाल सोबत येत असताना आपण बघितले. फुल लेंथ बॅटर बीट, विकेट किपर बीट आणि बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. सकाळचं प्रसन्न प्रफुल्लित करणारं वातावरण आहे. सकाळचं ऊन आपल्या शरीराला पोषक असतं, त्यामध्ये विटॅमिन्स असतात, ते आपल्याला भेटतात. आणि हे जे सध्याचं क्लायमेट आहे त्यामध्ये प्रत्येकाला वाटेल असं की ॲज अ प्लेअर म्हणून की आपण खेळलो पाहिजे आपला संघ मॉर्निंग सेशनमध्ये. पण सकाळी उठायला देखील बऱ्याच जणांना आवडत नाही. सकाळची जी साखर झोप असते त्या झोपेमधून उठणं विंटर सीझनमध्ये थोडंसं कठीण आहे. अलार्म वाजल्यानंतर आपल्याला असं वाटतं पुन्हा आपण स्नूज करतो, पुढच्या 5-10 मिनिटानंतर आपण उठूया.
11 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 33 बनवायचे असताना 22 अजूनही गरज आहे आणि बॉल आता बाकी आहेत ते 24. समोर टाकलाय, ड्राईव्ह केलाय समोर, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, नो चान्स फॉर दी फिल्डर, चौकार. चार धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. बॅकफुटला वेळेला कट करायचं होतं, बॉल बॅटचा आत लागला, टॅप झाला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये आला. एक धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते. कमी रिक्स सध्या तरी दोन्ही बॅटर्सने ती अवलंबलेली आहे आणि जसा बॉल येतोय तसं उत्तर देतात. कारण दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर देसाईने धावाही तितक्या बनवलेल्या नाही. फक्त 32 धावा बनवल्यानंतर 33 चेसमध्ये ओपनर्सने चांगला स्टार्ट दिलेला आहे. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला ते षटक ॲव्हरेज राहिला आणि इथे पहिल्याच बॉलवरती चौकार आला. देन आता पंच करायचं होतं, बॉल पुन्हा व्यवस्थित मिडल झाला नाही. सिंगलने धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 17 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक. देसाईला एकमात्र गोष्ट करायची की तुम्हाला आता विकेट काढायचे आहेत, डॉट बॉल टाकायचे, तरच तुम्ही या मॅचमध्ये असाल. बिकॉज धावांची इन्व्हेस्टमेंट तितकीही नाही. ओव्हर पिच टाकलाय, मिस टायमिंग, बॅट फिरली आहे. मिड ऑफचा फिल्डर हितेश येतोय, वेल जस्ट कॅच, पहिला धक्का. चेंज सेके बडोली बीला विशाल पाटील बाद. सतराला पहिला धक्का बसलाय आणि अर्थातच आता अजूनही या मॅचचा आपण विचार केला तर गरज येते अजूनही 16 धावांची. बॉल बाकी असताना एकंदरीत 20 बॉल आणि 16 धावांची गरज. पाटील ब्रदर्सची जोडी कमलेश आगमन मैदानाच्या आतमध्ये. कमलेश, कल्पेश, रुपेश. चेंज का वडवली बी. फार सुरुवातीपासून या तिन्ही नावांची चर्चा राहिली. विशाल पाटील, विनायक पाटील हे ब्रदर्स देखील दोन्ही आपल्याला पाहायला मिळायचे. पण विनायक सध्या तरी सराव तितकासा नसावा आणि जॉबमुळे तितकासा वेळ देतही नाही. पण आज आवर्जून मात्र उपस्थित आहेत. मंचावरती का असे ना यंगस्टरला प्रमोट करत आहेत चेंज के वडोली बी. हे पूर्वीपासून आपण बघितलं. सॉफ्ट हँडने खेळायला, इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये फिल्डर येतात फार वेगाने. ऋषी दावा 2 तर सहजरित्या आणि ट्रिपलला चान्स. हा चेंज सेंग वडोली बी संघ आहे, जिथे जिथे छोट्या चान्स मिळतील तिथे लगेचच ते कन्वर्ट करतील. 3 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय 20 वरती जाऊन पोहोचली आणि आता अजूनही गरज आहे ती 13 धावांची. हवा तसा संघर्ष पाहायला मिळत नाही. त्याचं एकमेव कारण की स्टार्ट भेटला. जर पॉवर प्ले मध्येच तुम्ही बॅटर्सला थांबवून ठेवलं असतं, 5-6 धावा 2-3 विकेट तिकडे आल्या असत्या तर या मॅच मध्ये देसाई संघ असता. बॅटचा चेहरा उघडला, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलं बॉलला. मोनिशला आपण पाहतोय डीप मध्ये, फिल्डिंग चांगली झाली मात्र आता येते ती एकच धाव. 2 षटकांचा खेळ. पॉवर प्ले एंड. धावा 21, 1 विकेटचं नुकसान. बॉल बाकी आहेत 18 आणि धावा पाहिजेत त्यात चेंज सेके वडोली बीला फक्त 12. ट्वेंटी 21 धावा फलकावरती आहेत.
एक विकेट ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो असोसिएशनच्या नियमांतर्गत जर इथे आता जो 12वा खेळाडू आहे तो किट मध्ये नाही, त्यामुळे 2 रनची पेनल्टी देसाई संघाला आपण इम्प्लिमेंट करत आहोत. सो 2 षटकांचा खेळ संपला. 21+2 23 धावा झालेल्या आहेत. 10 धावांची गरज. फुल टॉस टाकला ऑन साइडला. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या बाउन्स वरती चौकार. आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब देसाई यांच्या शुभस्य आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. जीजी स्पोर्ट्स वाखण आणि त्यांच्या अगेन्स्ट RM11 सोनारपाडा. टॉस दोन्ही कर्णधार या ठिकाणी जरूर आहेत. कॅप्टन जरूर येतात, मात्र खेळाडूंना येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. टॉस आपण करत आहोत. येस, उशिराने आले त्यामुळे सोनारपाडा टीमला 2 रनची पेनल्टी आहे. मॅचला उशीर केला तर बॉलची पेनल्टी असेल. प्लीज, इट इज अ कॉल. टॉस जिंकलाय तो सोनारपाडानेच. डिसिजन पेंडिंग आहे, मात्र या मॅच मध्ये तितक्या धावा उरल्या नाही, त्यामुळे दोन्ही टीम्स तयार राहा. वाकद आणि सोनारपाडा. स्विचचा प्रयत्न केला, पॉइंटला फिल्डर धाव मिळणार नाही. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 28-28 धावा. 5 धावांची अजूनही गरज आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं वेळेसाठी ओळखलं जातं, पण कुठेतरी आता थोडासा लेट पहिल्या मॅचसाठी झाला. या मॅचसाठी जी सेकंड मॅच आहे, मी विनंती करेन दोन्ही संघांना आपण तयार राहा. 2 धावा इथे येतात. तडी कंप्लीट. 30 वरती धावफलक आहे. बॉल बाकी आहेत 14 आणि 14 बॉल. फक्त पाहिजे 3 धावा. या मॅच मध्ये डॉमिनेट करणारी बॉलिंग झाली. मॉर्निंग सेशन जिथे खेळाडू आले नाही तिथे कॅप्टन मयूरला बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तो घेतला, धावा बनल्या नाही जितक्या पाहिजे होत्या. आणि विनिंग शॉट आलाय स्विच इटचा. हा फटका कमलेशचा चौकार आलाय. अभिनंदन टीम चेंज के वडोली बी. पहिला विजय त्यांनी मिळवलाय. हार्ड लक देसाई. मात्र दोन्ही संघांच्या एक्स्ट्रा प्लेअरला विनंती आहे. 12th मॅन देसाईचाही आणि वडवली बीचाही दोन्ही 12th मॅनचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. त्यामुळे त्यांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मंचावरती आपले प्रवीणजी म्हात्रे आहेत. मी दादांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर्सचा आपण सन्मान करूया. वाखण सोनारपाडा